एवढा मोठा ढळढळीत पुरावा समोर आल्यावर तरी निवडणूक आयोग काही करील का? मित्र हो, लोकांच्या मताची चोरी हा एक ज्वलंत प्रश्न आपल्या देशासमोर उभा राहिलाय. हा प्रश्न काही महाराष्ट्रापुरता नाहीये, देशभर हा सगळा संशय कल्लोळ सुरू आहे. लोकांच्या मताची चोरी होणं म्हणजे लोकशाहीच्या अस्तित्वावर कुऱ्हाड चालवण्यासारखं आहे. अहो, मतचोरीच्या विषयावरून देशभरातून आरोप होत आहेत, धक्कादायक पुरावे सुद्धा समोर आणले जात आहेत, परंतु एवढ्या गंभीर गोष्टीकडे सुद्धा लक्षपूर्वक दुर्लक्ष केलं जात आहे. ठिकठिकाणी सदोष मतदार याद्या समोर येत आहेत, बऱ्याच प्रकारचे गंभीर पुरावे सुद्धा समोर आणले जात आहेत आणि तरीही बघा त्याच याद्याच्या आधारावर निवडणुका घेतल्या जात आहेत. आता लवकरच महापालिकेच्या निवडणुका होत आहेत, पण मतदार यादीमधले घोळ मात्र जैसे थे. अशाच परिस्थितीमध्ये पुण्यात बघा एक मोठी भानगड उघडकीला आली, मोठी भानगड चव्हाट्यावर आली, नव्हे ती आणली गेली. पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयातील काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून मतदार याद्यामध्ये फेरफार करून घेतल्याचा भांडाफोड, मोठा भांडाफोड महाविकास आघाडीने केलाय. बघा, हा काही वरवरचा आरोप नाही. भाजपा पदाधिकारी आणि अधिकारी यांनी मिळून मतदार यादीमध्ये जो काही फेरफार केला त्याचे संवादासह सीसीटीव्ही फुटेज, पुरावे पत्रकार परिषदेमध्ये सादर करण्यात आले आणि ही मतचोरी कशा पद्धतीने होती हे चव्हाट्यावर आणलं गेलंय. विशेष म्हणजे हे सीसीटीव्ही फुटेज महापालिकेकडूनच माहिती अधिकारातून मिळवलेलं आहे. शहर काँग्रेसचे सरचिटणीस ऋषिकेश बालगुडे यांनी या संदर्भानं मोठी माहिती दिली. ते म्हणाले, भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या कक्षाला आतून कडी लावून तब्बल 4 ते 5 तास भाजपचे पदाधिकारी मतदार याद्यांचं काम करीत होते. याचे संवादासह सीसीटीव्ही फुटेज हाती आलेला आहे. त्यामध्ये भाजपचे माजी नगरसेवक अजय खेडेकर, भाजपचे पदाधिकारी नामदेव माळवदे यांच्यासह अन्य 3 कार्यकर्ते अधिकाऱ्यांना आपल्या प्रभागातील आपल्या विचाराची नसलेली मतदारांची नावं दुसऱ्या प्रभागात टाका, तर आपल्या सोयीची नावं आपल्या प्रभागात घ्या अशा सूचना देत असल्याचं सुद्धा समोर आलंय. भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी इतरही मतदारसंघामध्ये अशाच प्रकारे अधिकाऱ्यांना हाताशी धरून मतदार याद्यामध्ये फेरफार केल्याची शक्यता अजिबात नाकारता येत नाही. हे एक प्राथमिक स्वरूपातली एक घटना समोर आली, बाकीच्याकडे झालं नसेल कशावरून. बघा, हे सगळं धक्कादायक सीसीटीव्ही फुटेज पत्रकार परिषदेमध्ये दाखवण्यात सुद्धा आलेलं आहे. या पत्रकार परिषदेला कायदेतज्ञ ॲडव्होकेट असीम सरवदे, डॉक्टर विश्वंभर चौधरी हे सुद्धा उपस्थित होते. 20 दिवस आधी तुम्ही गोपनीय याद्या फोडता तरी कशा? पुणे महापालिका भाजपामध्ये विलीन झाली आहे हे आयुक्तांनी जाहीर करावं. 4 तास बसून मतदार याद्यामध्ये बदल करता ही कुठली प्रक्रिया आहे, असा सवाल डॉक्टर विश्वंभर चौधरी यांनी केला. पुराव्यानिशी एक प्रकार समोर आला मित्रांनो, पण अन्य ठिकाणीही असेच प्रकार केले गेले नसतील कशावरून हो? एवढी मोठी भानगड पुराव्यानिशी समोर आल्यावर तरी निवडणूक आयोगाला जाग येईल का? झोपेचं सोंगच घेतलं असेल तर मात्र ही अपेक्षा ठेवण्याची काही अर्थ नाही. नाहीतरी आजवर काय झालंय? तक्रारी झाल्या, आक्षेप झाले, पुरावे झाले, काही पुढं झालेलं नाही. त्यामुळे आता एवढा मोठा ढळढळीत पुरावा समोर आल्यावर तरी निवडणूक आयोग काही करील का? आपण फक्त वाट पाहूया. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.